पुरण आपलं रेडी आहे। आणि मी ते पीठ घेतले आहे, या पिठाला एकदम चांगलं पण हे करते तेल टाकून। तेल घेतले मी एवढं, थोडंसं कोमट घेतलं आहे गरम करून, आणि मग याला मी असं टाकते ह्याच्यामध्ये। चांगल्यापैकी ह्याला असं एकदम मऊसर असं मळून घ्यायचं आपल्याला, म्हणून याला असं एकदम मऊसर मळून घेते। हे बघा मी हे पुरण वाटून घेतले, आणि हे पीठ बघा किती मस्त झालं आहे, एकदम मऊसूत झालं। हे बघा किती मस्त मऊ पीठ झालं आहे, एकदम मऊसूत असंच पीठ पाहिजे आपल्याला। हे बघा, आणि तेल घेतलं। आता मग आपण फटाफट पुरणच्या पोळ्या बनवायला स्टार्ट करूया। चला तर बघूया पुढचं नेक्स्ट। तर मी ते चहा बनवण्यासाठी दूध ठेवलं आहे गरम करायला, दूध पण गरम झालं आहे। आणि आता मी थोडं चहाची तलब झाली मला, तर मुलच्याकडे पोळ्या बनवते, चहा पण पिते, मग चहा बनवणे घेते। थोडासा चहा एकच कप बनवते फक्त माझ्यासाठी। मला जास्त गोड चहा नाही आवडत, कारण मी खूप कमी गोड पिते, कारण मला गोड आवडतच नाही अजिबात, म्हणून मी थोडंसं साखर टाकते। चला मग ते चहा उकळत आहे, चहा उकळेपर्यंत मी इकडे पोळीसाठी तवा वगैरे ठेवते, आणि मग आपण पोळ्यासाठी स्टार्ट करूया। हे बघा माझी चहा पण रेडी आहे। आता पहिला मी चहा पिऊन घेते, मग इकडे पोळी पण स्टार्ट करते। हे बघा माझा चहा रेडी। तर मी आता चहा पिऊन घेते पहिला, बाय। किती मस्त फुगले पुरणपोळी, किती छान वाटतंय। हा मस्त ह्याच्यावरती तेल लावत आहे, तुम्ही तूप पण लावू शकता, असं काही नाही आहे। किती मऊसूत झाले हा पोळी, खूप छान आणि खूप मस्त लागतं खायला। हे बघा आमच्या पुरणाच्या पोळ्या रेडी आहेत, किती मस्त वाटतात ना, आणि खायला एकदम मस्त, एकदम मऊसूत झालेत ना पुरणाच्या पोळ्या, एकच नंबर झालेत बघा, किती छान असे वाटतात। तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप टेस्टी आणि खूप मऊसूत असे लागतात, तोंडामध्ये टाकल्यावरच ते वेगळून जातात, असे मस्त पुरणाच्या पोळ्या मऊसूत झाले आहेत। चला मग कसं वाटलं माझा हा व्हिडिओ आजचा, मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो। चला बाय बाय, काळजी घ्या तुमची।